भाडेकरू बनवून घरमालकांनाच लुटणाऱ्या बंटी बबली दाम्पत्याला अटक. अंबड पोलिसांची मोठी कारवाई. भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन प्रथम घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा असा अनोखा गुन्हेगारी फंडा अवलंबणाऱ्या बंटी बबली दाम्पत्याला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 24,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित पती-पत्नी विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी दिली. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नानासाहेब वाघचौरे राहणार विजयनगर नाशिक यांच्या घरातून 23 जून रोजी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता एका संशयित महिलेची संशयास्पद हालचाल आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित महिलेची ओळख पटवली. ओळखपत्राच्या तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचे मोबाईल क्रमांक मिळवण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बोईसर, जिल्हा पालघर येथून नवनीत मधुकर नाईक वय 56 राहणार भांडूप मुंबई व त्याची पत्नी स्मिता नवनीत नाईक वय 42 यांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असताना झालेल्या चौकशीत संशयिताकडून 16 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि चोरीतील सुमारे 7,50,000 रुपयांचा जुना माल, ज्याची बाजारभावानुसार किंमत 21,11,000 रुपये आहे, जप्त करण्यात आला. याशिवाय 8 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, इतर साहित्य असं एकूण 24,42,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून हे दोन्ही आरोपी वेगवेगळ्या शहरामध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. घर भाड्याने घेताना ते कोणतेही अधिकृत भाडेकरार करत नसत. तसेच स्वतःचा कायमस्वरूपी पत्ता किंवा खरी ओळखही लपवून ठेवत नसत. काही दिवस राहून घरमालकाचा विश्वास संपादन करायचा आणि योग्य ती संधी साधून घरातील सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू चोरून पसारवायची अशी त्यांची मोडस ऑपेरंडी गुन्ह्याची पद्धत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना भाडेकरू ठेवताना आवश्यक कागदपत्रांची व पोलीस पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान संशयित पती-पत्नी विरोधात अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळुंज, भोर, बडनेरा, पोयनाड, कोपरगाव, वाशी, मुंबई सदर बाजार, छावणी, मालेगाव तालुका आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची तपासात माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी अनेक घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही उल्लेखनीय कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे, समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, अनिल गाडवे, मयूर पवार, योगेश शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भाडेकरूंच्या आडून घरफोड्या करणाऱ्या या बंटी बबली दाम्पत्याचा पर्दाफाश झाला असून त्यांच्या अटकेमुळे राज्यातील अनेक गुंतागुंतीच्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.